आज मी बनवणार आहे दुधापासून दही कसं तयार करायचं ते। तर दूध आपण आधी गरम करून घेऊया। दूध आता छान गरम करून घेऊया। दुधामध्ये पाणी असते तर ते पाणी जवळपास अर्धा पाऊण कप पाणी टाकलेलं असेलच नाही का। तर ते पाणी आपण तेवढं दूध आटवून घ्यायचं। जेवढं दूध घट्ट राहील तर तेवढं दही छान घट्ट बनणार। आपलं दूध चांगलं गरम झालेलं आहे। जवळपास अर्धा पाऊण कप आपलं दूध आटलेलं आहे। आता हे बंद करते आणि थंड होऊ देते। थंड होऊ देते। आता हे दूध थंड होऊ द्यायचं, म्हणजे आपलं बोट तळापर्यंत गेल्यानंतर आपल्याला लासलं नाही पाहिजे। इथपर्यंत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। खूप थंड नाही, कोमट करायचं आहे। कोमट झाल्यानंतर मग आपण विरजण टाकू। आता हे दूध आपलं थंड झालेलं आहे, तर मी एका गंजामध्ये ओतून घेते। आपलं दूध इथपर्यंत थंड झालं आहे की आपलं बोट तळापर्यंत आपण नेऊ शकतो आणि खूप थंडही नाही झालं आहे। आणि याच्यामध्ये एका वाटीमध्ये 1 चम्मच दही घेतला आहे। ते दही छान फेटून घेते। आपलं हे 1 चम्मच दही छान फेटून झालेलं आहे, ते यामध्ये टाकून घेते आणि पूर्णपणे छान मिसळून घ्यायचं। पूर्णपणे दुधाला लागलं पाहिजे। आणि हे असं झाकून 10 ते 12 तास ठेवून द्यायचं। 10-12 तास याला अजिबात उघडून पाहायचं नाही। जे क्रिया सुरू असते आपण उघडल्यामुळे ते क्रिया बंद होते आणि दही बनणार नाही। म्हणून 10 ते 12 तास याला अजिबात उघडून पाहायचं नाही। नमस्कार, काल जे आपण दुधामध्ये विरजण टाकलं होतं ते आता दही जमलंय का पाहूया। दही खूप छान झालेलं आहे। दही खूप छान झालेलं आहे, मस्त जमलं आहे दही। खूप छान दही झालेलं आहे, तयार आहे। मग आपलं दही मस्त खा, स्वस्त रहा, मुलांची काळजी घ्या, आई वडिलांची पण। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।